सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी. पार्किन्सन्स मित्र मंडळातर्फे मी वसु देसाई आपणा सर्वांचे अगदी मनापासून आनंदाने स्वागत करते. आज आपल्याकडे तज्ञ डॉक्टर प्रसाद होनप आले आहेत. त्यांचेही मनापासून स्वागत करते. मार्च महिन्याच्या मासिक सभेचा विषय आहे पार्किन्सन्सचा आजार पचन संस्थेतून सुरू होतो का. डॉक्टर प्रसाद होनप आपल्याला ह्या संबंधी मार्गदर्शनपर माहिती देणार आहेत. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी काही सूचना द्यावयाच्या आहेत त्या अशा. आपण सर्वांनी आपले व्हिडिओ ऑडिओ म्यूट ठेवावेत. प्रश्नोत्तराच्या वेळेतच आपले प्रश्न विचारावेत. तसेच प्रश्न आजच्या विषयाशी संबंधितच असावेत. प्रश्न विचारायचे असतील त्यावेळी आपला ऑडिओ व्हिडिओ चालू करावा. आता मी डॉक्टर प्रसाद होनप यांचा परिचय करून देते. डॉक्टर प्रसाद होनप यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण प्रसिद्ध नूतन मराठी विद्यालय प्रशालेत झाले. ते पहिल्यांदा फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी. नंतर त्यांनी MBBS आणि MD जनरल मेडिसिन मध्ये सोलापूर येथील डॉक्टर VM मेडिकल कॉलेज मधून पूर्ण केले. 1981 मध्ये त्यांनी फिजिशियन म्हणून पुण्यात प्रॅक्टिस सुरू केली. ती अजूनही ते करत आहेत. 1985 मध्ये त्यांनी सूर्य हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडची सहस्थापना केली. तेथे ते 2006 पर्यंत चीफ फिजिशियन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत. त्यांना आरोग्यविषयक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मध्ये खूपच आवड आहे. त्यांनी स्मार्ट डॉग नावाने पेशंट मॅनेजमेंट सिस्टीम तसेच स्मार्ट हॉस्पिटल ह्या नावाने हॉस्पिटल व्यवस्थापन पद्धती अशी 2 सॉफ्टवेअर ऍप्स तयार केली आहेत. ते MNPR हेल्थ गॅजेट्स LLP कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी अमिकेन नावाने एक स्मार्ट डिजिटल वॉकिंग स्टिक बाजारात विक्रीला आणली आहे. त्याचा डेमो आपणास नोव्हेंबर मधील निवारा येथील कार्यक्रमाच्या वेळी पाहिल्याचे स्मरत असेलच. डॉक्टरांना ब्रिज खेळण्याची अगदी मनापासून आवड आहे. ते पुणे विभाग ब्रिज असोसिएशन आणि महाराष्ट्र ब्रिज असोसिएशनचे खजिनदार म्हणून काम करत आहेत. डॉक्टर आपल्या परिवारातलेच आहेत. ते पूर्वी अश्विनी सभागृहात सुद्धा स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर व्याख्यान द्यायला आले होते. त्यांनी स्मरणिकेसाठी लेख व प्रश्नोत्तरे पण दिली होती. आपल्याला जर कधी वैद्यकीय शब्दांचे अर्थ त्यांची माहिती पाहिजे असेल तर आपण हक्काने त्यांच्याकडे आपली कमिटी मेंबर दीपा तर्फे त्यांना संपर्क करून त्या माहितीबद्दल विचारणा करत असतो. आता मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी आपले भाषण सुरू करावे. मला जर स्क्रीन शेअर करायला परवानगी दिली होस्टने तर मी स्क्रीन शेअर करू शकेन. माझा स्क्रीन तुम्हाला दिसत असेल अशी अपेक्षा करतो. हो, दिसतो. हा. प्रथमतः मी पार्किन्सन मित्रमंडळाचे आणि विशेषतः शोभनाताईंचे आभार मानतो की त्यांनी आज मला इथे तुमच्याशी संवाद साधायला संधी दिली.
पार्किन्सन रोग हा आतड्यापासून सुरू होतो का, असा आपल्या लेक्चरचा आजचा विषय आहे. आणि जर होत असेल तर मग हा दुवा नेमका काय आहे आणि याचा उपचारांवर काय परिणाम होतो हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आता प्रत्यक्ष विषयाला हात घालायच्या आधी पार्किन्सन रोग हा आतड्यापासून सुरू होतो म्हणजे काय, तर प्रत्यक्ष आतड्यांपासून तो सुरू होत नाही. आपल्या आतड्याच्या आत एक अत्यंत विशाल असं विश्व आहे. हे विश्व आहे अनेक सूक्ष्म जंतूंनी बनलेलं. त्यात बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, त्याच्यामध्ये काही फंगा आहेत, त्याच्यामध्ये काही एकपेशीय प्राणी आहेत, एकपेशीय जंतू सुद्धा आहेत. आणि हे किती आहेत तर याचा अंदाज येण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मानवी शरीर हे सुमारे 10 ट्रिलियन पेशींमुळे बनलेलं आहे. ऐकू येत नाहीये का? ऐकू येतं. हा, मानवी शरीर हे सुमारे 10 ट्रिलियन पेशींपासून बनलेलं आहे. आता 1 ट्रिलियन म्हणजे एकावर 12 पूज्य, म्हणजे मानवी शरीरातल्या पेशींची संख्या तुम्हाला कळली असेल. आणि हे या प्रत्येक पेशीच्या बरोबर साठी जवळजवळ 10 सूक्ष्म तंतू आपल्या शरीरामध्ये किंवा शरीराच्या बाहेर राहतात. थोडक्यात हे जे जंतू आहेत सूक्ष्म मायक्रोस्कोपिक, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस यांची संख्या जवळजवळ 100 ट्रिलियन एवढी आहे. हे सगळीकडे राहतात, हे शरीरावर राहतात, शरीराच्या आत राहतात, नाकात, तोंडात, कानात, गर्भाशयात, पण मुख्यत्वे करून ते आपल्या आतड्यांमध्ये राहतात. आणि हे जे जंतू आहेत हे की आज आपल्या इथे आलेले नाहीयेत, हे गेले कित्येक वर्ष म्हणजे अक्षरशः लाखो वर्ष आपल्या आतड्यांमध्ये राहत आहेत. आपल्या आतड्यांमध्ये येतात कसे तर ज्यावेळी बालकाचा जन्म होतो त्यावेळी ज्यावेळी बालक गर्भाशयाच्या बाहेर प्रवास चालू करतं त्यावेळी गर्भाशयाची जी भिंत असते, तो जो कॅनॉल असतो, त्या कॅनॉलची जी वॉल असते त्याच्यावर त्याचं तोंड घासलं जातं. आणि या गर्भाशयाच्या वॉलला चिकटलेले जे जंतू असतात ते तोंडावाटे त्या अर्भकाच्या पोटात जातात. आणि मग नवजात बालकाला हा पहिला डोस आईच्या गर्भाशयातच मिळतो. हे जे जंतू असतात हे त्याच्या पुढच्या सर्व्हायव्हलसाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. आणि इथे हे जंतू एकदा आले की ते नंतर शेवटपर्यंत त्या माणसाचं शरीर सोडत नाहीत. आता हे जंतू जसा माणूस उत्क्रांत झाला, म्हणजे आपण 20 लाख वर्षापूर्वी साधारण मानवी आपलं स्वरूप आपल्याला प्राप्त झालं, त्याच्या आधी मी 60 ते 80 लाख वर्षापूर्वी आपण गोरिल्ला, चिंपॅन्झी आणि ओरांगुटांग यांच्यापासून वेगळे झालो. तेव्हापासनं आपल्या आतड्यामध्ये हे जंतू राहायला लागलेले आहेत. त्यावेळी आपण फॉरेजर्स होतो, म्हणजे आपण कंदमुळं खायचो, गवत खायचो, झाडाची फळं खायचो, झाडाची कोवळी पानं खायचो, एवढंच खायचो आपण. त्याच्यानंतर आपण कीटक खायला लागलो, आपण छोटे मोठे प्राणी मारून खायला लागलो. फॉरेजर्सचे आपण हंटर गॅदरर्स झालो आणि आपल्या पोटातल्या जंतूंनी त्यांचं स्वरूप बदललं. आणि अशा प्रकारचं हे जंतूंचं आपल्या शरीरातलं वास्तव्य चालू झालं. आता हे जंतू काही, हा जो जंतू आपल्या शरीरात राहतात काही एकतर्फी व्यवहार नाहीये. त्यांच्या राहण्यामुळे शरीराचाही काही फायदा होतो. मी इनफॅक्ट आपलं शरीर आणि जंतू यांच्यामध्ये एक असं समजून चाला की एक अलिखित करार आहे. आणि हा करार काय आहे तर आम्ही तुमच्या शरीरात राहतो, आम्हाला सुखाने राहू द्या, आणि याच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला काही देतो. तर शरीर म्हणलं तुम्ही आम्हाला काय काय देणार? हे म्हणले की आम्ही व्हिटॅमिन के बनवू शकतो, ते तुम्हाला लागतं, ते आम्ही तुमचं बनवत जाऊ. आम्ही व्हिटॅमिन बी, थायमिन हे आम्ही बनवत जाऊ, ते तुम्हाला उपयोगी पडेल. व्हिटॅमिन B2 तुम्हाला उपयोगी पडेल, फोलिक ऍसिड उपयोगी पडेल, आणि व्हिटॅमिन B12 तर तुमच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, ते तुम्ही बनवत नाही पण ते आम्ही तुमच्यासाठी बनवत जाऊ. एवढंच नाही तर कित्येक आवश्यक असे केमिकल कंपाऊंड हे बनवतात.
हे ऑर्गॅनिझम्स आपली इम्युनिटी वाढवतात, कित्येक आजारांना प्रतिबंधक म्हणून जी औषधं किंवा जी तत्व लागतात ती तत्व ते तयार करतात. एवढंच नाही तर आपल्या पचन संस्थेमध्ये शरीराला त्रासदायक ठरणारे जंतू वाढू नयेत याची खबरदारी पण ते घेतात. आणि याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना तिथे राहायला देतो. त्यांच्या लक्षावधी वर्ष त्यांच्या पिढ्या तिथे वाढलेल्या आहेत, वाडे एवढे त्यांनी बांधलेले आहेत. आणि हा असा को एक्झिस्टन्स ज्याला सिम्बायोसिस म्हणतात, हा गेले कित्येक लाख वर्ष चालू आहे. आता हा करार कित्येक लाख वर्ष आपणही पाळला, ते जंतू तर पाळतातच आहेत. पण करार असा पाळेल तर तो माणूस कसला ना. त्यामुळे या कराराला एकतर्फी फटका पहिल्यांदा माणसाकडनं बसला तो साधारण 10 ते 15,000 वर्षापूर्वी, ज्यावेळी माणूस हंटर गॅदरचं आपलं अस्तित्व सोडून शेती करायला लागला. तेव्हा जेव्हा तो हंटर गॅदर होता तेव्हा तो रोज काहीही खायचा, जे मिळेल ते खायचा. कधी त्याला गव्हाचं गवत मिळायचं ते गहू खायचा, कधी तांदूळ खायचा, कधी बाजरी खायचा, कधी ज्वारी खायचा, कधी अशा प्रकारची अनेक धान्य जंगलामध्ये वाढायची तो खायचा. एकच धान्य तो कधी खाल्ला नाही त्यांनी. कधी त्यांनी अंजिराच्या झाडांची फळं खाल्ली असतील, कधी आंब्याची फळं खाल्ली असतील, कधी दुसरी फळं खाल्ली असतील, कधी तिने हरिण खाल्लं असेल, कधी कीटक खाल्ले असतील, कधी हत्ती मारून खाल्ला असेल. त्याचा आहार होता हा अत्यंत व्हरायटी असा आहार होता. फक्त एकच पदार्थ खायचा असं त्याचा आहार नव्हता. पण जेव्हा त्यांनी शेती करायला सुरुवात केली तेव्हा फार फरक पडला. कारण तो कोणी गव्हाची शेती करायला लागलं, कोणी तांदूळाची शेती करायला लागलं. आणि ते झाल्यानंतर त्याच्याच बरोबर काय आलं तर आपण पशुपालन पण करायला लागलो. म्हणजे आपण जे अनेक प्राणी खायचो त्याच्याऐवजी आता आपण एक 4-5 प्रकारचे प्राणी पाळायला लागलो आणि तेच खायला लागलो. त्यामुळे फक्त गहूच आणि फक्त हे पाळीव प्राणी, त्यांचं दूध आणि त्यांचं मांस असा आपला आहार हा संकुचित झाला. आणि याचा फार मोठा परिणाम हा आपल्या या पचन आतड्यांच्या आत असणाऱ्या या विश्वावर पडला. आणि गंमत अशी आहे की हे जे विश्व आहे, हे विश्व आणि आपला मेंदू यांच्यात सतत देवाणघेवाण चालू असते. आपल्याला जी गरज लागते ती आपण त्या विश्वाला कळवतो की आम्हाला याची गरज आहे, आणि ते विश्व तो पदार्थ किंवा ते व्हिटॅमिन बनवतं आणि ते आपल्याला आपण घेतो. त्यांना जे पाहिजे असतं ते मेंदूला कळवतात. आता हे कसं होतं? हे जे एकमेकांमधलं कम्युनिकेशन आहे हे कसं होतं? हे कम्युनिकेशन व्हायला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातला नंबर 1 म्हणजे वेगस नर्व. वेगस नर्व आपल्या आतड्यांना मेंदूशी जोडतो. आणि वेगस नर्व आतड्यांना मेंदूशी जोडत असल्यामुळे हे आतड्यात राहणारे जंतू वेगस नर्वच्या थ्रू मेंदू बरोबर कम्युनिकेशन करू शकतात. तसेच ते निरनिराळ्या प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर्स बनवतात. जसे की डोपामिन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सिरोटोनिन, गाबा म्हणजे गॅबा अमिनोब्युट्रिक ऍसिड अशा प्रकारची न्यूरोट्रान्समीटर्स बनवतात. आणि त्या न्यूरोट्रान्समीटरच्या तर्फे सुद्धा ते मेंदूशी सतत संपर्कात असतात. हा संवाद इतका चालतो आणि हा संवाद बाय डायरेक्शनल आहे, म्हणजे द्विदिशात्मक असा हा संवाद आहे. हा फक्त मेंदूकडून या आतड्याकडे किंवा आतड्याकडनं मेंदूकडे नाही, हा दोन्ही बाजूनी होतो. आणि आतडी आणि मेंदू सतत एकमेकावर प्रभाव पडत असतात. आणि माणसाचं आयुष्य, माणसाचं आरोग्य, त्याचं मेंटल आरोग्य आणि फिजिकल आरोग्य हे व्यवस्थित राहावं यासाठी आतडे आणि मेंदू यांच्यातला हा संपर्क सतत व्हावा लागतो. आणि आतड्यामध्ये हे जे विश्व आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा हे जे निरनिराळ्या प्रकारचे सूक्ष्म जंतू आहेत त्यांचं जे विश्व आहे त्यांचं ते नॉर्मल असणं, ते हेल्दी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे जे विश्व आहे की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, फंगस आहे आणि इतर अनेक पॅरासाइट्स आहेत, त्याला सगळ्यांना म्हणून म्हणतात ह्युमन मायक्रोबायोम. आणि हा जो ह्युमन मायक्रोबायोम आहे हा माणसाचं निरोगी असणं किंवा निरोगी नसणं याला प्रचंड प्रमाणात जबाबदार आहे.
आपण जसजसे उत्क्रांत होत गेलो, म्हणजे शेती झाल्यानंतर बरेच हजारो वर्ष आपण शेती करत होतो. आणि मग हे जे या शेतीमुळे जो आपल्या या ह्युमन मायक्रोबायोमवर फरक पडला, तो त्यांनी ऍडजस्ट केला, नवीन परिस्थितीशी त्यांनी जमवून घेतलं, आणि माणसाचं तसंच कोएक्झिस्टन्स यांच्याबरोबर चालू राहिला. पण नंतर 100-150 वर्षामध्ये माणसाच्या आहारामध्ये इतका फरक पडत गेला, माणसाच्या लाईफस्टाईलमध्ये इतका फरक पडत गेला, की या जंतूंचा आता हा कोएक्झिस्टन्स आता अवघड व्हायला लागला. आपण असा अन्न खायला लागलो की ज्याच्यात खूप फर्टिलायझर्स आहेत, केमिकल्स आहेत. आपण फास्ट फूड खायला लागलो, त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत. आपण नॅचरल अन्न सोडून दिलं. आपण हिरव्या पालेभाज्या, फळं याच्यावरचा आपला जो एक हे होता तो कमी केला, आणि आपण खूप कमी फळं खातो, खूप कमी पालेभाज्या खातो. आपण कार्बोहायड्रेट जास्त खायला लागलो, योग्य प्रमाणात आपण प्रोटीन्स खात नाही, आपण फॅट जास्त खायला लागलो. आणि त्याच्यामुळे हा जो एक बॅलन्स इतके दिवस होता, इतकी हजारो वर्ष होता, तो बॅलन्स आता डिस्टर्ब व्हायला लागला. आणि हा बॅलन्स जेव्हा डिस्टर्ब व्हायला लागला, तेव्हा निरनिराळ्या आजारांना आपण आमंत्रण देत गेलो. हे कुठल्याही प्रकारचे आजार असतील. ह्युमन मायक्रोबायोम हा ज्यावेळी नॉर्मल नसतो, त्यावेळी अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. उदाहरणार्थ, पार्किन्सनिझम हा एक आजार असा आहे की ह्युमन मायक्रोबायोम जर नॉर्मल नसेल, तर हे जे न्यूरोट्रान्समिटर्स आपण त्यांच्याकडनं घेतो, डोपामिन, त्याच्यानंतर सेरोटोनिन, गाबा, हे आपल्याला कमी पडायला लागले. नंबर 1. नंबर 2, कित्येक सायकोलॉजिकल इलनेसेस हे हा आतडे मेंदू अक्ष इम्बॅलन्स झाल्यामुळे निर्माण व्हायला लागले. स्थूलपणा त्याच्यामुळे यायला लागला. डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार, या बऱ्याच आजारांचं कारण या ह्युमन मायक्रोबायोमच्या ॲबनॉर्मल बॅलन्समुळे आहे, असं आता हळूहळू आपल्याला समजायला लागलेलं आहे. याला ज्यावेळी ह्युमन मायक्रोबायोम हा संतुलित नसतो, तेव्हा त्याला म्हणतात डिसबायोसिस, म्हणजे आतड्यातील सूक्ष्मजीवांच्या रचनेतील आणि कार्यातील असंतुलन. पिढीमध्ये म्हणजे पार्किन्सन्स डिसीज मध्ये डिसबायोसिस हे फायदेशीर बॅक्टेरियामध्ये घट आणि हानिकारक बॅक्टेरियांमुळे वाढ, याच्यामुळे हे डिसबायोसिस होतं. आपण वाटते तशी अँटीबायोटिक घेतो, आणि ह्या अँटीबायोटिकने काय होतं, आपल्याला जे आवश्यक बॅक्टेरिया आहेत, किंवा आवश्यक जंतू आहेत, ते मारले जातात. आणि एकदा आवश्यक जंतूंची संख्या कमी झाली की हानिकारक बॅक्टेरियांना चान्स मिळतो, मग ते लगेच येतात आणि त्यांची संख्या वाढवायचा प्रयत्न करतात. आणि त्यांची संख्या एकदा वाढायला लागली की डिसबायोसिस झालं, संतुलन बिघडलं आणि आजारांना निमंत्रण मिळालं. या असंतुलनामुळे आतड्यातील एकतर लिकेज वाढतं, आतड्याला सूज येते, आणि न्यूरोटॉक्सिक पदार्थांचं उत्पादन व्हायला लागतं. आता ही जी सूज आहे, ही सूज म्हणजे या डिसबायोसिसमुळे किंवा आतड्यातील मायक्रोबायोमच्या किंवा जंतूंच्या जो संतुलन होतं ते संतुलन बिघडल्यामुळे ही जी सूज निर्माण होते, ही जेव्हा क्रॉनिक होते, खूप दिवस टिकते, त्यावेळी न्यूरो डिजनरेशनचा धोका उद्भवतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पार्किन्सनिझम इज न्यूरो डिजनरेशन डिसीज. आतड्यातील डिसबायोसिसमुळे इन्फ्लेमेशन होऊन, दाह होऊन मेंदूवर परिणाम होतो. त्या इन्फ्लेमेशनमुळे डोपामिन उत्पादक न्यूरॉन्सना नुकसान पोहोचवलं जातं, आणि डोपामिन उत्पादक न्यूरॉन्स जेव्हा डोपामिन कमी बनवतात, त्यावेळी पार्किन्सनची सुरुवात व्हायला ती कारणीभूत होते. हा आपल्या पोटातील, आपल्या आतड्यातील जंतूंचं अस्तित्व हे आपण धोक्यात टाकल्यामुळे होणारा एक डायरेक्ट इफेक्ट आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे.
पार्किन्सन हा रोग काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा एक प्रोग्रेसिव्ह न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर आहे की ज्याच्यामुळे हालचालींवर प्रामुख्याने परिणाम होतो. मोटर नियंत्रणासाठी जबाबदार असलेल्या मेंदूच्या सबस्टॅन्शिया नायग्रा हा जो एक मेंदूचा भाग आहे, या भागात डोपामिन उत्पादक न्यूरॉन्सचं नुकसान झालेलं असतं. ते त्यांची संख्या कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे पार्किन्सन होतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मुख्य लक्षणं पण आपल्याला माहिती आहे. थरथरणे, स्नायूचा कडकपणा, मंद हालचाल किंवा नीट उभं राहता येणं, पोश्चरल अस्थिरता, यामुळे हा आजार होतो हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि लक्षावधी लोकांना जगात हा आजार सध्या प्रभावित करतोय आणि त्यामुळे लक्षावधी लोकांचं लाईफस्टाईल किंवा क्वालिटी ऑफ लाईफ सफर होते ही आपल्याला माहिती आहे. आता हे अल्फा सिन्युक्लिन नावाचं एक प्रोटीन आहे. हे प्रोटीन जे आहे ते एकत्र येऊन लेव्ही बॉडीज बनवतं. लेव्ही बॉडीज हे पिढीचं म्हणजे पार्किन्सन डिसीजचं एक वैशिष्ट्य आहे. रिसर्च केल्यानंतर शास्त्रज्ञांना असे पुरावे मिळालेले आहेत की अल्फा सिन्युक्लिन आतड्यात तयार होऊ शकतं. एवढंच नाही तर आतड्यात तयार होऊन ते वेगस नर्व्हद्वारे मेंदूपर्यंत जातं. आणि हे डेफिनेटली एक प्रूफ आहे की आतड्यांचं आरोग्य आणि मेंदूतील लेव्ही बॉडीजचा डेव्हलपमेंट याच्यातला संभाव्य दुवा यात डेफिनेटली प्रूव्ह होतो. म्हणजे आपण जे म्हणतो की पिढी हा आतड्यात सुरू होऊ शकतो का, याचं हे प्रूफ आहे की सिन्युक्लिन आतड्यात तयार होतं आणि तिथनं ते मेंदूत व्हॅगस नर्व्हद्वारे जातं आणि त्यामुळे लेव्ही बॉडीज तयार होतात आणि त्यामुळे पिढी सुरू होतो. तर हा जो दुवा आहे, हा दुवा हे सिद्ध करतं की पार्किन्सन डिसीज हा आतड्यात सुरू होऊ शकतो. आता आतड्यातील बॅक्टेरियांमुळे डोपामिन, सेरोटोनिन, गाबा यासह जे न्यूरो ट्रान्समीटर असतात ते तयार होतात आणि हे बॅक्टेरिया तो त्या न्यूरो ट्रान्समीटरचा जो परिणाम असतो तो मॉड्युलेट करू शकतात. आणि ह्या आतड्यातील मायक्रोबायोममुळे म्हणजे या बॅक्टेरिया आणि त्यांच्या संख्येमुळे, त्यांच्या संख्येत झालेल्या बदलामुळे किंवा चांगले बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे मेंदूत या ट्रान्समीटर्सची उपलब्धता कमी होते. आणि ही उपलब्धता कमी झाल्यामुळे, डोपामिन कमी पडल्यामुळे, सेरोटोनिन कमी पडल्यामुळे, गाबा कमी पडल्यामुळे मूड, आकलन शक्ती आणि मेंदूचं मोटर फंक्शन म्हणजे हालचाली, स्नायूंच्या हालचाली, कोऑर्डिनेशन, पोश्चर या सगळ्या गोष्टींवर फार मोठा परिणाम होतो. आता आतड्यातील मायक्रोबायोमला लक्ष केल्यामुळे म्हणजे आतड्यातील मायक्रोबायोम जर आपण नॉर्मल केलं तर पार्किन्सन डिसीजचा तो उपचार ठरू शकेल का, याच्यावर आता शास्त्रज्ञ रिसर्च करतायत आणि त्यांना आशादायक अशा नवीन मार्ग उपलब्ध झालेले आहेत. त्यांना अशी आशा आहे की जर मायक्रोबायोम नॉर्मल झाला तर कदाचित पार्किन्सोनियमची तीव्रता कमी होऊ शकते, कित्येक सिम्पटम्स मधनं रिलीफ मिळू शकतो. आणि त्यामुळे आता काही शास्त्रज्ञ संभाव्य उपचारांसाठी आतड्यातील या जंतूंवर लक्ष द्यायला लागलेले आहेत, या मायक्रोबायोमला यांच्याकडे लक्ष द्यायला लागलेले आहेत. आणि त्यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टींचा वापर केलेला आहे, म्हणजे प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक्स आणि इनफॅक्ट आपण आणखी हे सगळं बघणार आहोत. आपल्या आहारातील इंटरव्हेन्शन आणि इनफॅक्ट फिकल ट्रान्सप्लांट या इतक्या उपचार पद्धती आता या ठिकाणी रिसर्च मध्ये आलेल्या आहेत. त्यातल्या काही आपण ऍक्च्युअली ट्रीटमेंटमध्ये वापरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ प्रोबायोटिक्स. आता प्रोबायोटिक हे सूक्ष्म जीवजंतू आहेत. ते जर आपण खाल्ले, आपल्या आहारात त्याचा समावेश केला तर आतड्यातील अनुकूल बॅक्टेरियांची संख्या वाढते, नंबर 1. नंबर 2, इतकंच नाही तर त्यांची संख्या वाढल्यामुळे जे आपल्याला नको आहेत, जे आपल्याला हानिकारक बॅक्टेरिया आहेत त्यांची संख्या कमी होते. आणि त्यामुळे आतड्यातील मायक्रोबायोम जो आहे, हे जे विश्व आहे या बॅक्टेरियांनी तयार केलेलं, ते पूर्णपणे संतुलित व्हायला परत मदत होते. आणि त्यामुळे जे क्रॉनिक इन्फ्लमेशन झालं होतं
असंतुलित मायक्रोबायोममुळे ते परत कमी व्हायला लागतं इन्फ्लमेशन, आणि संतुलित मायक्रोबायोममुळे हा एक आरोग्यदायी मायक्रोबायोम शरीराला परत मदत करायला लागतो. आता विशिष्ट प्रकारची प्रीबायोटिक्स असं लक्षात आलेलं आहे की काही ठराविक प्रीबायोटिक म्हणजे काही ठराविक जंतू हे पार्किन्सन डिसीज मध्ये जास्त उपयोगी पडतात. त्यांची नावं मी आता देत नाहीये, कारण याच्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. पण असं आता हळूहळू कळायला लागले की ठराविक जर सूक्ष्म जंतू आपण आपल्या आहारात ठेवले तर पार्किन्सनिझमची सिमटम्स कमी व्हायला नक्की मदत होऊ शकतो. आता हे प्रोबायोटिक्स आपल्याला मिळतात कशातनं? तर प्रोबायोटिक्स मिळायला उदाहरणार्थ फर्मेंटेड, आपण लोणची खातो त्यात प्रोबायोटिक्स असतात. आपण दही खातो त्याच्यात प्रोबायोटिक्स असतात. आपण जी फळं खातो, पालेभाज्या खातो, त्याच्यात सर्वात आपल्याला प्रोबायोटिक्स मिळू शकतात. प्रोबायोटिक्स हे पचण्याजोगे नसलेले अन्न घटक आहेत, त्याच्यात असतं म्हणजे फायबर जे असतं सगळं, या फायबरमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि ते आतड्याचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात. आणि हा जो क्रॉनिक इन्फ्लमेशन किंवा जुना दाह असतो तो दाह कमी करायला शक्य मदत करतात. संपूर्ण होल ग्रेन्स म्हणजे होल व्हीट किंवा आपण जो हातसडीचा म्हणतो तसा तांदूळ किंवा ब्राऊन राईस, फळं, भाज्या, फायबर, किमची, या सगळ्यांमुळे आपल्या आहारातील प्रोबायोटिक्सचं प्रमाण वाढतं. आणि जे पार्किन्सन डिसीज जे रुग्ण आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला हवं की आपल्या शरीरामध्ये जे आपल्या आहारामध्ये त्यांनी फळांचा, पालेभाज्यांचा, आणखीन फायबरयुक्त पालेभाज्यांचा म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, फ्लॉवर, ब्रोकोली, कोबी, डाळी, पूर्ण होल व्हीट किंवा मिलेट्स याचा सरळ हाताने वापर करायला पाहिजे. आतड्यातील सूक्ष्मजीव संतुलित राखण्यासाठी निरोगी आहार असलाच पाहिजे. तो मी इथे एक साधारण निरोगी आहार काय असावा याचं चित्र इथे दाखवलेलं आहे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, फायबर समृद्ध आहार फायदेशीर बॅक्टेरियाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देतो. त्याचबरोबर प्रोसेस्ड फूड, साखर आणि फॅट्स म्हणजे ज्या फॅट्स शरीराला हानिकारक असतात अशा फॅट्स न खाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये जी प्रिझर्वेटिव्ह असतात त्याच्यामुळे हे जे आवश्यक बॅक्टेरिया आहेत त्या आवश्यक बॅक्टेरियांना हानी पोचवली जाते. साखर हा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे, पण आता आपण असं म्हणू शकत नाही कारण आपल्याकडे फार मोठी शुगर इंडस्ट्री आहे. पण ज्याप्रमाणे आपण सिगरेटच्या पाकिटांवर एक सूचना पाहतो की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, किंवा अल्कोहोलच्या बाटलीवर पण लिहिलं असतं की अल्कोहोल कन्झम्पशन इज इंजुरियस टू युअर हेल्थ, तसं खरं साखरेचे जे बॉक्सेस येतात किंवा पुढे येतात त्याच्यात लिहायला पाहिजे की साखर खाणे हे आरोग्याला धोकादायक ठरू शकते. आता मायक्रोबायोटा प्रत्यारोपण म्हणजे आतड्यांचा मेकओव्हर असतो. म्हणजे काय असतं तर जो माणूस निरोगी आहे त्याच्या शरीरातला मल काढून तो ज्या माणसाच्या आतड्यामध्ये मायक्रोबायोटा संतुलन बिघडलेलं आहे त्या माणसाच्या आतड्यामध्ये तो मल ठेवणे, दिस इज कॉल्ड एज फिकल ट्रान्सप्लांट. आणि या फिकल ट्रान्सप्लांटमुळे जो रेसिपियंट असतो ज्याला हा मल मिळतो त्याच्या आतड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगले बॅक्टेरिया वाढायला लागतात आणि त्याच्यामुळे त्याच्या मायक्रोबायोम मध्ये संतुलन निर्माण होतं. या अशा प्रकारच्या फिकल ट्रान्सप्लांटचा फायदा होतो. आता शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर आणि डॉक्टर सुद्धा मोठ्या प्रमाणावर कित्येक आजारांसाठी, उदाहरणार्थ IBS या आजारासाठी एक शेवटचा उपाय म्हणून
ट्रान्सप्लांट किंवा फिकल ट्रान्सप्लांट करायला लागलेले आहेत. प्रीबायोटिक्स असे जे पदार्थ असतात, हे पदार्थ सुद्धा बॅक्टेरिया या चांगले जे आपले बॅक्टेरिया असतात त्यांच्या वाढीसाठी खूप मदत करतात आणि त्यांचा सुद्धा आहारात समावेश व्हावा, हे समावेश करणं हे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या मते थोडक्यात आपला संतुलित आहार असणे, त्याच्यामध्ये निरनिराळे भाज्या, फळं, होल ग्रेन्स आणि दही अशा पदार्थांचा वापर करणे, भरपूर प्रमाणात करणे आणि या संशोधनामध्ये जर काही ठोस असे जंतू आपल्याला सापडले की ज्यांचा आहारात समावेश केला असता पार्किन्सनचा आजार बरा होऊ शकतो, हे लवकरच सापडेल तर त्या लवकरच त्या उपलब्ध होतील आणि पार्किन्सनिझमची एक नवीन ट्रीटमेंट आपल्याला इथे सापडू शकते आणि त्याचा पार्किन्सनच्या एकंदर पार्किन्सन डिसीज असलेल्या पेशंटच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम पडू शकतो. मला वाटतं की जर काही कुणाला शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. डॉक्टर दिसत नाही स्क्रीनवर. डॉक्टर तुम्ही दिसत नाही आज स्क्रीनवर. मी दिसत नाहीये. मी तर दिसतोय मला. मला प्रश्न विचारायचा आहे की फिकल ट्रान्सप्लांट हे भारतात किती कॉमन आहे आणि किती त्याचे म्हणजे सक्सेस रेट किंवा किती कॉमनली केलं जातं आणि त्याचं स्पष्ट दिसतंय डॉक्टर. फिकल ट्रान्सप्लांट ही एक नवीन उपचार पद्धती आहे. ती भारतामध्ये चालू झालेली आहे. मोठ्या शहरांमध्ये एक्सपर्ट्स फिकल ट्रान्सप्लांट करतात. इतक्या फ्रिक्वेंटली पुण्यात ते चालू झालेलं नाहीये. मुंबईत करतात फिकल ट्रान्सप्लांट, पण अजूनही ती अंडर रिसर्च असलेली उपचार पद्धती आहे. त्यामुळे पूर्णपणे मेडिकल प्रोफेशनने ती ऍक्सेप्ट केलेली नाही अजूनही. पण आयबीएस मध्ये फिकल ट्रान्सप्लांट, आयबीएस म्हणजे इरिटेबल बॉयल सिंड्रोम, याच्यामध्ये किंवा क्रोन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस असे बरेच आजार आहेत की ज्या ठिकाणी फिकल ट्रान्सप्लांटचा वापर आता फिजिशियन्स आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट करायला लागलेले आहेत. सक्सेस एक तर त्याच्यातनं हार्मफुल असं काही नाहीये. प्रोसिजर काही ऑपरेशन नाही. कोलोनोस्कोपी करून फिकल मटेरियल हे दुसऱ्या म्हणजे जो रुग्ण आहे त्याच्या आतड्यामध्ये ते टाकलं जातं. ही कोलोनोस्कोपी ही प्रोसेस आहे विच इज रुटीनली डन बाय मोस्ट ऑफ द डॉक्टर्स, मोस्ट ऑफ द गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट इन इंडिया. त्यामुळे प्रोसिजर अवघड नाही, फक्त शिक्कामोर्तब व्हायचे की येस याचा फायदा नक्की होतो. पण जर त्याचे काही साईड इफेक्ट नसले तर करून बघायला काय हरकत आहे, किंवा त्याचा खर्च कितपत असतो आणि अजूनही तेच मला सांगायचे की ही जी प्रोसेस आहे ती करून बघायला काहीच हरकत नाही, पण हे डॉक्टरांनी मान्य करायला पाहिजे ना, जे करतात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट त्यांनी मान्य करायला पाहिजे. फिकल ट्रान्सप्लांट साठी फिकल मॅटर तयार करणं ही एक प्रोसेस असते. ते असं काढून लगेच घालता येत नाही. There is a process by which it has to be processed and then it would be implanted or transplanted into patient's large bowel. आणि मग पेशंटच्या शरीरातले मायक्रोबायोम्स वाढायला लागतात का? ही प्रक्रिया वारंवार करायला लागते? नाही, वाढायला लागतात. प्रक्रिया एकदाच करायला लागते असं नाही. काही वेळा ती परत रिपीट करावी लागते. काही वेळा त्याचा उपयोग होईलच असं नाही, काही वेळा उपयोग होतो आणि जर उपयोगात असेल तर ती परत परत केली जाते. धन्यवाद. थँक्यू. मी अनिल जोगळेकर बोलतोय, नाशिक. अनिल जोगळेकर, नाशिकहून बोलतोय. हॅलो, हा बोला. हा, मी अनिल जोगळेकर नाशिकहून बोलतोय. बोला. मला 8 वर्षापूर्वी पार्किन्सन डिटेक्ट झालेला आहे, पण कॉन्स्टिपेशनचा त्रास आता गेल्या 1-2 महिन्यामध्ये जास्त वाटतोय. पार्किन्सनचं लक्षण क्लिअर कट म्हणायला पाहिजे का? हो, कारण पार्किन्सनिझम मध्ये
जसे आपले व्हॉलंटरी मसल्स इन्व्हॉल्व्ह होतात तसे इनव्हॉलंटरी मसल्स सुद्धा नंतर नंतर इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. आणि आतड्याचे जे मसल्स आहेत ते इनव्हॉलंटरी मसल्स आहेत. म्हणजे आपल्या इच्छेवर आपण त्याचं चलनवलन कंट्रोल करू शकत नाही. शरीर मेंदू त्याचं चलनवलन कंट्रोल करू शकत असतो. तर त्यामुळे कॉन्स्टिपेशन हा एक पार्किन्सनचं लक्षण आहे. तसंच काही औषधांमुळे की जी पार्किन्सनमध्ये दिली जातात त्याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. पण अशा लोकांना हा जो आहार आहे मी जो सांगितला की ज्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात फळं, पालेभाज्या आणि इतर सर्वच प्रकारच्या भाज्या आणि होल ग्रेन्स खाणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आणि भरपूर पाणी प्यायला पाहिजे. त्याच्यामुळे पार्किन्सन मध्ये होणार कॉन्स्टिपेशन सुद्धा कमी होऊ शकतं. आणि ऍट द सेम टाइम हा जो मी म्हणलो ह्युमन मायक्रोबायोम तोही सुधारू शकतो. कॉन्स्टिपेशन इन मराठी. अजून एक छोटा प्रश्न आहे अगदी. यामध्ये योगामधलं जे आपलं शंख प्रक्षालन आहे त्याचा उपयोग होऊ शकतो का? मी ऍक्च्युली योगा या विषयाचा तज्ञ नसल्यामुळे हे मी सांगू शकत नाही. म्हणजे मी सांगणं योग्य नाही. ओके, ठीक आहे, धन्यवाद. मला विचारायचं आहे जसं तुम्ही प्रोबायोटिक्स सांगितलं कशा कशात असते, तर प्रीबायोटिक्स नाही सांगितलं कशा कशा पदार्थात असते. प्रीबायोटिक्स बद्दल सांगितलं नाही मी. कशात असतं ते नाही लक्षात आलं म्हणजे. ओके, मी सांगतो प्रीबायोटिक्स कशात असतात हेही मी तुम्हाला सांगतो. Subconscious in Marathi. In Marathi, you would say, "Avachintan." Hello. Oh. हॅलो. हॅलो, एक मिनिट. हॅलो डॉक्टर साहेब, मी एक प्रश्न विचारू कॅप्टन कर्वे? हो, विचारा ना. मला असं विचारायचं आहे की गटमध्ये जर 50% किंवा आय डोंट नो द पर्सेंटेज बट लार्ज अमाऊंट ऑफ डोपामाइन इज गेटिंग जनरेटेड इन द गट आणि इट गेट्स ट्रान्समिटेड टू ब्रेन वाया वेगस नर्व. पण ब्रेन मध्ये पोहोचल्यानंतर ते डोपामाइन शरीरामध्ये वापरलं जाऊ शकतं का? जसं आता आर्टिफिशियल डोपामाइन देतात लिव्हर डोपा कार्बिडोपाच्या ह्याच्याने. नाही, नक्कीच. किंवा किंबहुना गटमध्ये डोपामाइन तयार होणे ते मेंदूपर्यंत जाणे आणि ते मेंदूत वापरलं जाणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण मी असं वाचलं की त्या मेंदूतले जे डोपामाइन सेल्स असतात त्याच्यातनं ते बाहेर पडून शरीरात जाऊ शकत नाही. त्याच्यात मला आता मेडिकल टर्म आठवत नाही त्याची. मी एक प्रश्न पाठवला होता माझा क्लासमेट होता. मला त्यांनी आता हेवी बॉडीज बद्दल सांगितलं. म्हणजे डोपामाइन तयार झालेलं गटमध्ये ब्रेन मध्ये गेलं तर तसं वापरलं जाऊ शकतं. मेंदूला जी डोपामाइनची कमतरता असते ती कमतरता कमी होऊ शकते आणि त्याचा फायदा होऊ शकतो. ओके, थँक्यू. प्रीबायोटिक्स घेतले तर चालतात का? हॅलो. हा, बोला. प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्सचे सप्लिमेंट घेतले तर चालतील का? हो, नक्की चालतात. म्हणजे आता गंमत अशी आहे की प्रीबायोटिक्स आणि हे जे असतात प्रोबायोटिक्स याचा पार्किन्सनच्या आजारामधला संबंध एस्टॅब्लिश झालेला आहे. हॅलो. हा, बोला. हॅलो. हा, बोला ना. हॅलो. 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 बोला, ऐकू येते मला. हॅलो. दुसरं कोणी विचारा. हॅलो. मी विचारू? हा, विचारा. फ्रीजिंग कशा? हॅलो. हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो, देवपूरकर प्रश्न विचारायचा का? हा, विचारा ना मग तुम्ही. फ्रीजिंग कशाने होतं? नाही, कोण विचारते प्रश्न? हॅलो. भावे. त्यांचा प्रश्न असा आहे की फ्रीजिंग कशामुळे होतं?
फ्रीजिंग, फ्रीज होणं. हा, फ्रीजिंग ही हायपोकॅनेझिया हा जो पार्किन्सन डिसीज मधला एक लक्षण आहे की ज्याच्यामुळे स्नायूंच्या हालचाली मंद होतात आणि कित्येक वेळा अचानकपणे त्या बंद होतात आणि त्यावेळी आपल्याला म्हणजे रुग्णाला फ्रीजिंग झाल्याची म्हणजे सर्व हालचाली फ्रोझन झाल्याची किंवा हालचाली बंद झाल्याची जाणीव होते. त्याला फ्रीजिंग म्हणतात. फ्रीजिंग इज बिकॉज ऑफ हायपोकॅनेझिया. की आतड्यातला इम्बॅलन्स झाला की पार्किन्सन डिमेन्शिया होतात असं. हो का? त्यात त्यांनी लेव्ही बॉडीचा उल्लेख केला. मेंदूमधल्या लेव्ही बॉडी या आतड्यामध्ये निर्माण होतात. काय करायचं? वेगस नर्व मार्फत मेंदूमध्ये. हॅलो, एका वेळेला प्लीज एकानी अनम्यूट करून बोला. दोघं तिघ जण सायमल्टेनियसली बोलले तर काहीच कळत नाहीये. हॅलो, विचारा प्रश्न. आता फ्रीजिंग होत तर तेव्हा काय करावं? नाही, फ्रीजिंग साठी आजचा जो आपला लेक्चरचा विषय आहे हा फ्रीजिंग म्हणजे अशासाठी नाहीये. पण फ्रीजिंग ज्यावेळी होतं त्यावेळी मी जे माझ्या पेशंटसाठी सांगतो ते मी त्या पेशंटला शांतपणे बसायला सांगतो. कारण कित्येक वेळा आपण पेशंटला लवकर चला, उदाहरणार्थ रस्ता क्रॉस करताना पेशंटला हात पकडून आपण रस्ता क्रॉस करत असतो त्यावेळी पेशंट बरोबर जो अटेंडंट असतो तो लवकर चला, घाई करा, वाहनं येत आहेत असा आग्रह करतो आणि याचा पेशंटवर इतका मानसिक परिणाम होतो की त्या टेन्शनमुळे मसल्सची हालचाल पूर्णपणे थांबते आणि फ्रीजिंग होतं. तो स्तब्ध उभारतो, त्याला काहीच करता येत नाही. त्याला लक्षात येत असतं की आपण चालायला पाहिजे पण त्याचे स्नायू त्याला अजिबात सहकार्यच देत नाही. अशा वेळी पेशंटला रिलॅक्स व्हायला लावणं, घाई नाहीये, शांत व्हा, रिलॅक्स व्हा असं म्हणून हळूहळू हे फ्रीजिंग कमी होऊ शकतं. पण त्या क्षणी कुठलंही औषध त्याला लगेच देता येत नाही. त्यामुळे फ्रीजिंग झाल्यानंतर पेशंटला आपण अशा प्रकारे काउन्सिलिंग करून किंवा अशा प्रकारे सहकार्य करून की काही गडबड करू नका, काही घाई नाहीये, रस्ता क्रॉस करायची घाई काही नाहीये, वाहनं थांबतील, तुम्ही शांतपणे तुम्हाला जमेल तसा रस्ता क्रॉस करा असं म्हटल्यानंतर तो पेशंट हळूहळू रिलॅक्स होतो आणि तो ज्यावेळी त्याचा मानसिक दृष्ट्या रिलॅक्स होतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याचे मसल सुद्धा रिलॅक्स होतात. फ्रीजिंग आपण एवढंच करू शकतो. फ्रीजिंग होणं ही प्रोसेस अशी इमिजिएटली औषध देऊन ताबडतोब ते कुठेही होऊ शकतं. मी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा अशाच प्रसंगी पेशंट फ्रीज होतो. बाकी काही करता येत. डोस घेतला की फ्रीजिंग होतो पहिले 10 मिनिटं आणि डोस संपत आला त्याचा इफेक्ट की फ्रीज होतो. माझ्या मते आपण आत्ताच प्रश्न यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की लेट्स कन्फाईन आवरसेल्स टू गट बॅक्टेरिया आणि पार्किन्सनिझम. म्हणजे मग वैयक्तिक प्रश्न आले तर मग ते फार इतरांना पण हे होईल. मी कॅप्टन कर्वे बोलतोय. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला. की जर गट हेल्थ सुधारली आणि सफिशियंट डोपामाइन तयार व्हायला लागलं तर त्याच्या आधी किंवा नंतर आपण आर्टिफिशियल म्हणजे डिपेंडन्स ऑन द ड्रग्ज थांबवू शकतो किंवा पूर्णपणे बंद करू शकतो का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की समजा आपण ड्रग हॉलिडे घेतला आणि गट हेल्थ सुधारावरती खूप जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर असं ड्रग हॉलिडे घेऊ शकतो का? आता अशा प्रकारचा हा जो एक संबंध आपण आता एस्टॅब्लिश केलेला आहे बिटवीन द गट अँड पार्किन्सनिझम हा अजूनही रिसर्चचा भाग आहे. मगाशी मी सांगितलं की हा रिसर्च पूर्ण झाल्याशिवाय एक स्टँडर्ड उपचार पद्धती म्हणून तो स्वीकारला जाणार नाही. अनेक हॉस्पिटल्समध्ये अनेक डॉक्टर याच्यावर रिसर्च करतायत. त्यांचे रिसर्च पेपर्स पब्लिश होतील. त्या सर्व रिसर्च पेपरचं अनालिसिस केलं जाईल आणि ते मेटा अनालिसिस केल्यानंतर काही कन्क्लुजन्स काढली जातील
आणि जर त्याच्यात असं लक्षात आलं की होय असं नक्की करायला पाहिजे, तर मग दिस विल बिकम पार्ट ऑफ द स्टँडर्ड ट्रीटमेंट रेजिमेन. त्यामुळे आता ड्रग हॉलिडे घ्यायची आणि गट इम्प्रूव्ह करण्याकडे लक्ष द्यायचं, असं करावं अशा मताचा मी नाहीये. माझं मत असं आहे की प्रीबायोटिक्स आणि प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक्स खाणे आणि संतुलित आहार घेणे हे चालू करायला काहीच हरकत नाहीये. त्यासाठी औषधं घेतली काय आणि थांबवली काय काही फरक पडत नाही. औषधं चालू असताना सुद्धा आपण ते करू शकतो. त्यामुळे औषधं पूर्णपणे करू नये असं मला वाटतं. पण याचा आहारात निसंशयपणे तुम्ही वापर करायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. डॉक्टर, माझं नाव धर्माधिकारी. तुमचं लेक्चर फारच इन्फॉर्मेटिव्ह आहे. मी पण या संदर्भातलं मटेरियल वाचत होतो. तर त्याच्यामध्ये मायकेल हायलँड म्हणून डॉक्टर आहेत. त्यांनी हीच हायपोथेसिस मांडलेली आहे आणि याच्यावर रिसर्च सुरू आहे असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की रिसर्च हा ह्युमन ट्रायल पर्यंत पोहोचलेला आहे आणि डिसेंबर 2025 पर्यंत कदाचित पार्किन्सन हा नुसताच प्रिव्हेंटिव्ह तर क्युअर सुद्धा होऊ शकेल. म्हणजे थोडक्यात एक सेकंड थोडक्यात आता हे पूर्ण करतो प्रश्न. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की व्हॉलेंटियर्स जर तयार असतील तर ते आम्हाला पाहिजे आहेत. अशा रिसर्च ग्रुपमध्ये भारतीय डॉक्टर पार्टिसिपेट होतात का? अशा ग्रुप माहिती आहे का? अशा रिसर्च ग्रुपमध्ये भारतीय डॉक्टर्स पार्टिसिपेट होतात. कारण ही जी ट्रायल असते ही मल्टी सेंट्रिक ट्रायल असते. त्यांना सर्व वंश, सर्व रेसेस, सर्व प्रकारची माणसं लागतात त्याच्यात, सर्व एज ग्रुप, दोन्ही सेक्सेस मधली. त्यामुळे भारतातले डॉक्टर सुद्धा याच्यात सहभागी होतात. आता अशा प्रकारची ट्रायल कुठे चालू आहे का आणि त्यात काही व्हॉलंटियर्सची भरती करणं चालू आहे का हे शोधून काढावं लागेल. असं मला करू शकाल का? मी सध्या त्याचा प्रयत्न करतोय. मी सुद्धा त्या लोकांना लिहिलेलं आहे आणि त्याच्याशी करस्पॉन्डन्स करायचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुमच्या शब्दाला जास्ती वजन आहे. तुम्ही मला जर इफ आय कम अक्रॉस एनी सच ग्रुप where a group of doctors is doing research आणि is actively enrolling the volunteers, मी नक्कीच पार्किन्सन मित्रमंडळाला त्याची माहिती देईन. कारण यात कुठल्याही प्रकारचा शरीराला अपाय नक्की होणार नाहीये. बरोबर. म्हणजे त्यामुळे ट्रायल्स आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता हे अगदी जवळ आलंय. म्हणजे डिसेंबर मध्ये ह्युमन ट्रायल्स ऑलरेडी चालू झाले असतील तर 1 वर्षा 1.5 वर्षात त्याचे रिझल्ट येतील आणि उपचार पद्धतीत नक्की बदल होईल. करेक्ट. त्याची एक पीपीटी आलेली आहे. पीपीटी मी तुम्हाला फॉरवर्ड करायला दिलेली होती करणीच्याकडं. त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत कॉन्टॅक्टच्या. जर तुम्ही ती बघितली, मला जर ती मिळाली पीपीटी पाठवलेली आहे मी. मला नाही तुला करणीच्याकडे पाठवलेली आहे. चालेल, मग त्यांनी जर मला दिली तर मी नक्कीच त्याचा पुढे पाठपुरावा करेन. त्यांनी दीपा हॉर्नबार्गच्याकडे ती पाठवलेली. नाही, मी करणी बोलते. आम्ही ती दीपापर्यंत पोहोचवली आहे. चालेल, मला मिळेल डॉक्टरांना. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये आपण एवढा मोठा ग्रुप आहे, सगळ्या एज ग्रुप मधले सगळ्या प्रकारचे कोव्हेरिट्स असलेली मंडळी उपलब्ध आहेत. त्यामुळे हा व्हॉलंटियर्सचा एक चांगला ग्रुप तयार होऊ शकेल. नक्कीच. माझं बोलणं संपलं. लेक्चर फारच सुंदर झालं. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा होता. आपलं गट बॅक्टेरिया बॅलन्स व्यवस्थित आहे की नाही हे हेल्दी माणसाला कसं माहिती होईल? हेल्दी माणसाला म्हणजे अशी स्टँडर्ड टेस्ट कुठली नाहीये. जनरली जर काही सिम्पटम्स असतील तर त्याच्यावरनं असं अनुमान काढता येतं की गट बॅक्टेरियामध्ये बॅलन्स बिघडलेला आहे. उदाहरणार्थ कॉन्स्टिपेशन होणं किंवा लूज मोशन्स होणं किंवा कधी कॉन्स्टिपेशन कधी लूज मोशन्स असं
अल्टरनेटिंग बॉयल हॅबिट्स ज्याला म्हणतात असं होणं, किंवा पोटात मुरडा येऊन संडासला होणं, ही तर आतड्याच्याच आजारांची लक्षणं आहेत. आणि त्यामुळे ती झाली असता आपल्याला हे नक्की म्हणता येतं की आतड्यातील हा जो बॅलन्स आहे मायक्रोबायोमचा तो डिस्टर्ब होतोय. उदाहरणार्थ आपण सर्दी पडसं झालं की अँटीबायोटिक घेतो, ऑग्मेंटिन नावाचं अँटीबायोटिक घेतो. हे ऑग्मेंटिन घेतल्यानंतर काही दिवसांनी, 1-2 दिवसांनी, 3 दिवसांनी लूज मोशन्स व्हायला लागतात. या ज्या लूज मोशन्स आहेत, हे या लूज मोशन्स होणं हे हा बॅलन्स डिस्टर्ब झाल्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे ऑग्मेंटिन मध्येच असं आणखीन एक गोळी घातली जाते की ज्याच्यामुळे हा बॅलन्स परत रिएस्टॅब्लिश व्हावा. आपण लॅक्टोबॅसिलस नावाचं नाव ऐकलं असेल. अशा अनेक गोळ्या कॅप्सूल्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ज्याला फॉर एक्झाम्पल न्यूट्रोलिन बी, की ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय असतात, म्हणजे त्यांचे कल्चर्स असतात, आणि तीच आपण घेतली तर शरीरामध्ये म्हणजे आतड्यामध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढायला मदत होते. तर अशा प्रकारच्या अनेक गोळ्या उपलब्ध आहेत. आपण जे घरी दही लावतो, म्हणजे बाजारातलं दही नाही, घरी जे विरजण लावून जे दही आपण लावतो त्या दह्यामध्ये भरपूर प्रमाणात हे बॅक्टेरिया असतात. त्यामुळे हे दही खाणं, त्या दह्याचं ताक खाणं, या दोन्ही गोष्टी हे या आपल्या आतड्यातील या चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवायला उपयोगी पडतात. पण अशी टेस्ट कुठली नाहीये की जी तुम्ही म्हणजे तुमचे स्टूल्स तुम्ही स्टूल्स दिलेत तपासायला, तर त्यात जर हार्मफुल बॅक्टेरिया असतील ते तुम्हाला लगेच, आपल्याला लगेच कळू शकतं. पण जर हार्मफुल बॅक्टेरिया म्हणजे तुम्हाला काही त्रास होत नसेल तर मला जस्ट माझा ह्युमन मायक्रोबियोम तपासायचा आहे असं म्हणून जर कोणी समजा लॅबमध्ये गेला तर तशा प्रकारची टेस्ट सध्या अवेलेबल नाहीये. पण ह्युमन मायक्रोबायोमचा एक स्टडी करून त्यांचा नॅचरल मॅट्रिक्स काय आहे, मी कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया, कुठल्या प्रकारचे व्हायरसेस, कुठल्या प्रकारचे पॅरासाइट्स, फंगय हे ह्युमन मायक्रोबियोमच्या याच्या खाली येतात, हा रिसर्च चालू आहे. ह्युमन मायक्रोबायोम हा विषयच सध्या नवीन असल्यामुळे याच्यावर बऱ्याच गोष्टी अजूनही अंडर रिसर्चच आहेत. त्या प्रेझेंटेशन मध्ये मी पुन्हा धर्माधिकारी बोलतोय. त्या प्रेझेंटेशन मध्ये एका एन्झाईमचा उल्लेख आहे, टायरोसिन हायड्रोक्सिल, आणि त्या एन्झाईमच्या इम्बॅलन्सनं मायक्रोबायोटामध्ये फरक पडतो आणि टॉक्सिक मटेरियल तयार होतं असं म्हटलेलं आहे. तर त्याची पॅथॉलॉजिकल टेस्ट असेल तर ती सुद्धा उपयोगी पडेल. हो, पण आता मी गोष्टी कुठल्याही गोष्टी पूर्णपणे सिद्ध झालेल्या नाहीयेत. बरोबर. त्यामुळे लगेच अशा टेस्ट येत नाहीत. जेव्हा एखादी गोष्ट सिद्ध होते, आणि ह्या गोष्टी मेडिसिन मध्ये खूप हळूहळू होतात, म्हणजे अशा फटाफट होत नाही, तरी पूर्वीपेक्षा आता बरोबर होतात. पण टेस्ट आल्या म्हणजे हे रिसर्च झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट येऊ शकत नाही, कारण त्या कंपनीला तशी टेस्ट बनवण्यासाठी त्याची जे कंपाऊंड जाते ते कंपाऊंड तयार करणं, टेस्ट मटेरियल तयार करणं, याला पण वेळ द्यावा लागतो. त्यामुळे लगेच टेस्ट तशी येत नाही. बरोबर. बाजारातल्या दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, म्हणजे बाजाराच्या दह्यामध्ये थोडीशी प्रिझर्वेटिव्ह असतात. ते दही घट्ट असतं खूप, असं म्हणजे बघितलं तुम्ही तर त्याला पाणी पण फार कमी सुटतं आणि त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात. त्यामुळे त्या दह्यामध्ये प्रोबायोटिक्सचं प्रमाण खूप कमी असतं किंवा नसत्यात जमा असतं. त्या प्रोबायोटिक्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही विरजण लावलेलं जे दही असतं ते जास्त चांगलं. कुणीतरी हा प्रश्न विचारला तर मी त्याचं उत्तर दिलं. दुधाचं प्रमाण किती असेल पाहिजे दुधाचं? आता गंमत अशी आहे की निसर्गाची जी म्हणजे ही उत्क्रांतीचा जर नियम लावला तर आपण दूध घेणं योग्यच नव्हतं. अच्छा. पण कारण आपण एकमेव प्राणी असे आहोत की जे ऍडल्ट झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या प्राण्याचं दूध प्राशन करतात. बाकी कुठलाही प्राणी असा नाही की जो ऍडल्टहुड मध्ये सुद्धा दूध पितो.
ह्युमन बिईंग्स आर द ओनली ऑर्गॅनिझम्स की आईचं दूध पिऊन झाल्यानंतर, मोठे झाल्यानंतर गाईचं किंवा म्हशीचं दूध प्यायला लागतात. त्यामुळे आपल्याकडे आता हे इतकी वर्षानुवर्ष चालू आहे, म्हणजे खरोखर हजारो वर्ष चालू आहे. पशुपालन जेव्हा आपण चालू केलं त्याला तर 10-15 हजार वर्ष झाली, तेव्हापासून आपण दूध पितो. आणि त्यामुळे आता आपली अशी उत्क्रांती झालेली आहे की बहुतेकांना दूध पचू शकतं. पण अजून सुद्धा एक सिग्निफिकंट पॉप्युलेशन अशी आहे की ज्यांना दुधाचा त्रास होतो, दुधामुळे गॅसेस होतात असं ते म्हणतात, आणि त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स असतो. तर लॅक्टोज इंटॉलरन्स असणं हा नियम आहे. ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स नाही ते अपवादात्मक लोक आहेत, कारण आपल्या शरीराची जी उत्क्रांती झाली ती लॅक्टोज इंटॉलरन्ससाठी झाली. त्यामुळे सगळ्यांना दूध पचेलच असं नाही. एक दुसरी गोष्ट म्हणजे दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस नसतात. दुधाचं जेव्हा दही होतं तेव्हा ते लॅक्टोबॅसिलसमुळे तयार होतं. म्हणजे दुधात आपण जेव्हा विरजणाचं दही घालतो तेव्हा हे लॅक्टोबॅसिलाई मिसळतो आपण त्याच्यात, आणि त्याच्यामुळे त्या दुधाला विरजण लागतं आणि मग दही तयार होतं, आणि मग ते लॅक्टोबॅसिलस तयार होतात. म्हणजे दुधापेक्षा दही खाणं जास्त चांगलं. नक्कीच. दही आपण बऱ्याच वेळेला आपण कॉन्स्टिपेशन होत असेल तर दूध आणि तूप घेतो, प्युअर तूप. नाही, मी असं म्हणत नाही की दूध घेऊ नये, दूध आणि दुधाचे तूप फायदे घेतो आहेतच. आता उदाहरणार्थ तुम्ही जे सांगितलं की मी सुद्धा माझ्या पेशंटना कॉन्स्टिपेशन असेल तर झोपताना एक कब्बर दूध आणि त्याच्यात गाईचं तूप घालून प्यायला सांगतो, कारण तो एक नैसर्गिक आहारातले दोन्ही पदार्थ आहेत आपल्या, आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन बरं व्हायला मदत होते, प्रश्नच नाही. त्यामुळे दूध प्यायचं नाही असं मी म्हणत नाहीये. पण एक तर ज्या लोकांना दुधाचा त्रास होतो त्यांच्यासाठी दूध हे जवळजवळ वर्ज्य असतं. आणि ऍज फार एज लॅक्टोबॅसिलाई आर कन्सर्न किंवा प्रोबायोटिक्स आर कन्सर्न, दही हे नक्कीच उजवं ठरतं. येस, क्लिअर. कॅल्शियम एक प्रश्न होता सर चॅट मध्ये, बाजारातील दह्याचे विरजण घातल्यास पुरेसे प्रोबायोटिक होते का? नाही, मी तर त्याचं उत्तर दिलं ना आता, की बाजारातलं जे दही असतं ना, बाजारात दह्याचं विरजण लागतच नाही असं माझं मत आहे. म्हणजे मी फारसं विरजण लावणे वगैरे या भानगडीत पडत नाही, पण बाजारातलं दह्याचं विरजण लागतच नाही. बाजारात बऱ्याच दुकानांमध्ये विरजणाचं दही वेगळं मिळतं आणि त्याच दह्याचं विरजण लागू शकतं. त्यामुळे बाजारात जे आपल्याला उदाहरणार्थ अमूलचं जे दही मिळतं, अमूलचं जे बॉक्स असते दह्याची, डबा असतो, त्यातलं दही जर तुम्ही बोलले ते अगदी घट्ट असतं. त्याच्यात काही प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात त्याचं शेल्फ लाईफ वाढावं म्हणून, आणि त्यामुळे आणि त्याच्यात बऱ्याचशा प्रमाणात पाणी काढलेलं असतं. त्याच्यात बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये पावडर पण घातलेली असते दुधाची. ते दही घट्ट व चांगलं